आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे। पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात। त्यांना पितृपक्ष म्हणतात। पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे। पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने आशीर्वाद देतात। त्याचवेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो। म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालते। यंदा पितृपक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील ते जाणून घ्या। पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीपर्यंत राहतो। पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे, तर 2 ऑक्टोबर 2024 रोजी समाप्त होणार आहे। प्रौष्ठपदी पौर्णिमा 17 सप्टेंबर 2024 मंगळवार या दिवशी पितृपक्षाचा प्रारंभ होईल। 18 सप्टेंबर 2024 बुधवार प्रतिपदा श्राद्ध असेल। 19 सप्टेंबर 2024 गुरुवार द्वितीया श्राद्ध असेल। 20 सप्टेंबर 2024 शुक्रवार तृतीया श्राद्ध असेल। 21 सप्टेंबर 2024 शनिवार चतुर्थी श्राद्ध आणि भरणी श्राद्ध असेल। 22 सप्टेंबर 2024 रविवार पंचमी श्राद्ध किंवा षष्ठी श्राद्ध असेल। 23 सप्टेंबर 2024 सोमवार सप्तमी श्राद्ध असेल। 24 सप्टेंबर 2024 मंगळवार अष्टमी श्राद्ध आणि मध्याष्टमी श्राद्ध आहे। 25 सप्टेंबर 2024 बुधवार नवमी श्राद्ध असणार आहे। 26 सप्टेंबर 2024 गुरुवार दशमी श्राद्ध असणार आहे। 27 सप्टेंबर 2024 शुक्रवार एकादशी श्राद्ध असणार आहे। 29 सप्टेंबर 2024 रविवार द्वादशी श्राद्ध मघा श्राद्ध। 23 सप्टेंबर 2024 सोमवार त्रयोदशी श्राद्ध। आणि ऑक्टोबर महिन्यात पितृपक्ष समाप्त होणार तेव्हा 1 ऑक्टोबर 2024 मंगळवार चतुर्दशी श्राद्ध असेल। 2 ऑक्टोबर 2024 बुधवार सर्व पितृ अमावस्या असेल। मंडळी, श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती असेल तर शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते। दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते। सूर्याला अग्नीचे उगमस्थानही मानले गेले आहे। यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात। श्राद्ध करण्यासाठी रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो। यावेळी केवळ कावळे, मुंग्या, गाय, देव आणि कुत्र्यांना अर्पण करावे आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करावे असे सांगितले जाते। मंडळी, पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप चांगला मानला जातो। पितृपक्षादरम्यान श्राद्धविधी आणि पिंडदान हे जाणकार व्यक्तीच्या हस्ते करावे। यावेळी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आशीर्वाद देतात। पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध किंवा पिंडदान करावे। जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान करू शकता। हे देखील पूर्ण परिणाम देतो। पितृदोषापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षाच्या काळात भुकेला आणि गरजू लोकांना अन्न द्या। याशिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला चोला अर्पण करा। प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा। मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करा। पितृपक्षात दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे। कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नका। तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर करू नका। त्यांना यथाशक्ती दान करा। मंडळी, हिंदू माणूस त्यांच्या नातेवाईकांचे श्राद्ध नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल पितृपक्षातील त्याच तिथीच करतो। श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण। त्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते। श्राद्ध विधीत अन्न गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते। त्या पंधरवड्यात यमलोकातून पितर मृत पूर्वज कुटुंबियांच्या घरी वास्तव्यासाठी येतात अशी समजूत आहे। म्हणून तो पक्ष पंधरवडा अशा पितृकार्याला योग्य समजला जातो। जसे गणपती गौरी या निमित्ताने सर्व घर एकत्र येते, त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात। त्यांच्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तीच्या एकत्र स्मरणाने वंश वृक्ष समजतो। त्या निमित्ताने कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते।
त्यांनी केलेले विशेष कामे, समाज व कुटुंब यासाठीचे त्यांचे योगदान याबद्दल माहिती संबंधितांना मिळते। त्यांचा अभिमानास्पद कामगिरीने उर्वरितांचा आत्मविश्वास वाढतो व पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणा मिळत राहते। मंडळी, संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान कधीही करू नये। यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत। कोणाकडूनही उधार पैसे घेऊन कोणते कार्यही करू नये। नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये। मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता। घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये। फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे। घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी। कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये। खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा। आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये। तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल, म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी वरील सर्व नियम पाळावेत। श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे। यात जल, तीळ, कुश, पुष्पाचा वापर करावा। पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी। आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी। दैनंदिन पूजा अवश्य करावी। वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे। ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे। सात्विक भोजन करावे। लसूण, कांदा यांचा वापर अजिबात करू नये। संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात। मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी। दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी। तसंच मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत। घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात। घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी। आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी।